नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी वाणिज्य या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विषय बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म। पुस्तकपालन आणि लेखाकर्ममध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये आपण पहिला टॉपिक क्लिअर करतोय, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट क्लिअर करत असताना आपण आत्तापर्यंत 11 प्रॉब्लेम बघितलेले आहे। 12 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे। तांबे आणि पितळे नावाचा प्रॉब्लेम आहे आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 याप्रमाणे दिलेला आहे। आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा आहे। प्रॉब्लेम सोडवत असताना जो ट्रायल बॅलन्स आहे तो ट्रायल बॅलन्स आपण व्यवस्थितरित्या काय केलेला आहे, ट्रान्सफर क्लिअर केलेला आहे। ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, आता ॲक्च्युली सोडवायचा आहे। प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं असतं। मग हे करण्यासाठी आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे लास्ट पिरियडला, कोणता अकाउंट, कोणता असेट, कोणता एक्सपेन्सेस आहे, कोणता इन्कम आहे हे फाइंड आउट करून आपण ज्या त्या घरांमध्ये ज्याला त्याला काय करणार आहोत, लिहिणार आहोत। ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्या ॲडजस्टमेंटचं पण सोल्युशन आपण बघितलेलं आहे। त्या ॲडजस्टमेंटसुद्धा आपण कशा सोडवायच्या आहे ते लिहून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट काय करणार आहोत, देणार आहोत। ॲडजस्टमेंट ज्या ज्या अकाउंटवर आहे, ज्या ज्या असेटवर आहे त्यांना आपण स्टार केलेलं आहे। 1 स्टार असेल तर 1 ॲडजस्टमेंट आणि 2 स्टार असेल तर 2 ॲडजस्टमेंट याप्रमाणे आपण त्या ट्रायल बॅलन्समध्ये सोल्युशन तयार केलेलं आहे। आता आपल्याला ॲक्च्युली प्रॉब्लेम सोडवायचा आहे। प्रॉब्लेम सोडवत असताना ट्रायल बॅलन्समध्ये जे डेबिट बॅलन्सेस आहे, जे क्रेडिट बॅलन्स आहे, आपण ते काय करून घेऊया, एकदा ट्रान्सफर करून घेऊया। ट्रान्सफर करत असताना 6 बाजू आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, बॅलन्स शीट असेट साईड। या 6 बाजूंना आपल्याला हा जो ट्रायल बॅलन्स आहे तो ट्रान्सफर आपण केलेला आहे। फक्त आता ते व्यवस्थितरित्या काय करायचं आहे, लिहायचं आहे। ज्यांना स्टार आहे त्यांच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्यांची अमाऊंट इनरला घ्यायची। ज्यांना स्टार नाही आहे त्यांची अमाऊंट आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची असते। मग आपण सोडवायला सुरुवात करूया। पहिला अकाउंट आहे ओपनिंग स्टॉक। ओपनिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वरतीच टू ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, अमाऊंट ऑफ ओपनिंग स्टॉक 49,000, 49,000 डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊन टाकायचे 49,000। आफ्टर ओपनिंग स्टॉक सॅलरी, सॅलरी एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू सॅलरी, काही ॲडजस्टमेंट आहे का, स्टार केलेला नाही आहे। 8,000 डायरेक्ट आउटर कॉलमला 8,000, 8,000। आफ्टर सॅलरी मोटार कार, मोटार कार असेट आहे आपल्यावाली, बॅलन्स शीट असेट साईड, मोटार कार, मोटार कारला आपण स्टार केलेला आहे। कशासाठी, ॲडजस्टमेंट आहे म्हणून स्टार केला। म्हणून 60,000 रुपये मोटर कारची किंमत आहे, इनरला घ्यायची 60,000 आणि 2 ओळी तिथे जागा सोडायच्या आहेत ॲडजस्टमेंटसाठी। आफ्टर मोटर कार परचेसेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू परचेसेस, परचेसेस लिहिल्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला बघून घ्यायचं परचेस रिटर्न आपल्याला दिलेला आहे का, दिलेला आहे परचेस रिटर्न। मग ते परचेसेसमधून लेस करायचं असतं, लिहून घ्यायचं लेस परचेस रिटर्न। परचेस रिटर्न ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आहे, परचेस रिटर्न परचेसेसमधून लेस करायचं। मग परचेसेस 45,000 इनरला, लेस क्रेडिट साईडचे परचेस रिटर्न 5,000, बाहेर 40,000, 40,000। आफ्टर परचेसेस सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस करतो आपण, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय
सेल्स, लगेच लेस, सेल्स रिटर्न. सेलची अमाऊंट आहे क्रेडिट साईडला बघून घ्यायची. 1,05,000, 1,05,000. त्यामधून लेस डेबिट साईडचे सेल्स रिटर्न 5,000, बाहेर 1,00,000, 1,00,000 बाहेर घ्यायचे आहेत. त्यानंतर बॅड डेब्स बुडीत कर्ज एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू बॅड डेब्स. अमाऊंट ऑफ बॅड डेब्स 1,500, 1,500, 1,500. आफ्टर वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू वेजेस. काही ॲडजस्टमेंट आहे का वेजेसवर? कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. 1,000, 1,000. आफ्टर वेजेस कॅश ॲट बँक asset आहे बॅलन्स शीट asset साईड कॅश ॲट बँक 12,000, 12,000. डायरेक्ट आउटर कॉलमला कॅश ॲट बँक 12,000, 12,000. आफ्टर कॅश ॲट बँक इन्व्हेस्टमेंट assetच आहे बॅलन्स शीट asset साईड इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट 10,000, 10,000. आफ्टर इन्व्हेस्टमेंट फर्निचर assetच आहे फर्निचर. स्टार केलेला आहे आपण. स्टार केला म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. इनरला घ्यायची 2 ओळी जागा सोडायच्या. 40,000, 40,000 आणि 2 ओळी तिथे जागा सोडायच्या आहेत. आफ्टर फर्निचर डिस्काउंट डेबिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू डिस्काउंट. अमाऊंट ऑफ डिस्काउंट 2,000, 2,000. आफ्टर डिस्काउंट इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू इन्शुरन्स. 2 ओळी जागा सोडायच्या आहेत ॲडजस्टमेंट इन्शुरन्सवर. 4,500, 4,500. आफ्टर इन्शुरन्स डेटर्स asset आहे बॅलन्स शीट asset साईड डेटर्स. ॲडजस्टमेंट आहे इनरलाच घ्यायचे 2 ओळी जागा सोडायचे 10,000. याप्रमाणे आपण सर्व डेबिट बॅलन्सेस ज्या त्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. asset असेल तर बॅलन्स शीटच्या asset साईडला घेतलेले आहेत. एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण नोंदवलेले आहेत. त्यानंतर ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट होत्या त्यांच्या अमाऊंट आपण इनरला घेतल्या. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट नव्हत्या त्यांच्या अमाऊंट आपण डायरेक्ट आउटरला टाकलेल्या आहेत. आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईट आपल्याला ट्रान्सफर करायची. क्रेडिट साईटला सुरुवातीला दिलं आहे कॅपिटल बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड कॅपिटल अकाउंट अंडर हेड तांबे. इनरलाच घ्यायचे 60,000. ॲडजस्टमेंट नाही आहे पण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपल्याला इफेक्ट द्यावा लागत असतो. नेट प्रॉफिट आला तर ॲड, नेट लॉस आला तर लेस, म्हणून 3 ओळी जागा सोडायच्या. नेक्स्ट पार्टनर नेम पितळे 40,000. ते पण इनरलाच घ्यायचे 40,000. आफ्टर सेल्स घेतलं आहे आपण. परचेस रिटर्न पण घेतलेला आहे आपण. क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे पितळेंखाली 3 ओळी जागा सोडल्यानंतर क्रेडिटर्स 33,000. आणि शेवटी आहे डिस्काउंट. क्रेडिट बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स होता म्हणून एक्सपेन्सेस आहे आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे इन्कम आहे. वरती 2-3 ओळी जागा सोडल्यानंतर बाय डिस्काउंट. अमाऊंट ऑफ डिस्काउंट
5,000 5,000 याप्रमाणे आपण ट्रायल बॅलन्स काय केलेला आहे, सर्व ट्रान्सफर केलेला आहे. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड पण ट्रान्सफर केली, ट्रायल बॅलन्सची आपण क्रेडिट साईड पण ट्रान्सफर केलेली आहे. आता आपल्याला एक एक ॲडजस्टमेंट बघायची आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यायचे आहेत. ते 2 इफेक्ट झाल्याशिवाय पुढची ॲडजस्टमेंट घ्यायची नाही. म्हणजे जेणेकरून आपण घाई केली, गडबड केली तर आपला प्रॉब्लेम काय होत असतो, चुकत असतो. म्हणून एक ॲडजस्टमेंट घेतली की तिचे 2 इफेक्ट द्यायचे. एक तर ॲडजस्टमेंट ॲड होते किंवा लेस होते किंवा आहे तशीच लिहा लागत असते. व्यवस्थितरित्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झाल्याशिवाय पुढची ॲडजस्टमेंट सोडवायला घ्यायची नाही. पहिली ॲडजस्टमेंट काय आहे पहा, क्लोजिंग स्टॉक ₹20,000. क्लोजिंग स्टॉक सर्वात सोपी ॲडजस्टमेंट असते. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 1 नंबरलाच ही ॲडजस्टमेंट दिलेली असते आपल्याला. क्लोजिंग स्टॉक 27 ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा 1 नंबरचीच ॲडजस्टमेंट शिकवलेली, तुम्हाला कंपल्सरी असणारी ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड. आपण काल तिथं शॉर्टकटमध्ये लिहिलं होतं TC अँड BA. मग ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड इथे बाय क्लोजिंग स्टॉक किती दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक आपल्याला 20,000 20,000 आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला पण क्लोजिंग स्टॉक 20,000 20,000. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या पुढे घेतला आपण क्लोजिंग स्टॉक असेट साईडला घेतलेले आहे. दुसरी ॲडजस्टमेंट काय पहा, RDD क्रिएट ऑन डेटर्स ॲट 5% पर ॲनम. RDD क्रिएट करायची, क्रिएट करणं म्हणजे तरतूद करणं. 5% ऑन डेटर्स, डेटर्सवरती 5% काढायची आपल्याला. मग RDD बॅड डेप्स डिस्काउंट टू डेटर्स 5 नंबर 6 नंबर 7 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. 5 नंबरला बॅड डेप्स, 6 नंबरला RDD आणि 7 नंबरला डिस्काउंट टू डेटर्स नावाची ॲडजस्टमेंट शिकवलेली आहे तुम्हाला. तिघांचे पण इफेक्ट एकच आहे. RDD असेल, बॅड डेप्स असेल, डिस्काउंट टू डेटर्स असेल, लेस फ्रॉम डेटर्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मग 5% काढायचे डेटर्समधून लेस RDD 5%, 5%, 10,000 वरती 5%, 10,000 वरती 10% म्हणलं की अमाऊंटचं एक शून्य कमी करायचा 10%. मग 10,000चे एक शून्य कमी केला 1,000. 10% 1,000 तर 5% किती 500. बाहेर 9,500 9,500. आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इन्शुरन्स खाली 2 वेळी जागा सोडल्यानंतर टू RDD 500 500. RDD 500 500. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट पहा, प्रीपेड इन्शुरन्स ₹500. इन्शुरन्स प्रीपेड आहे. प्रीपेड म्हणजे आगाऊ पेड केलेला, जास्त दिलेला. ₹500 इन्शुरन्स जास्त दिला चालत नाही, लेस करावा लागतो तो आपल्याला. प्रीपेड लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट असेट साईड. मग इन्शुरन्समधून लेस प्रीपेड एक्सपेन्सेस 500. 4,500 मायनस 500 आउटरला 4,000. आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स 500 500. प्रीपेड इन्शुरन्स 500 500. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट पाय काय आहे, डिप्रिसिएशन चार्ज ऑन मोटर कार अँड फर्निचर ॲट 10% पर ॲनम. डिप्रिसिएशन चार्ज करायचे 10%. कशा कशावर, मोटर कारवरती आणि फर्निचरवरती. डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मग 10% काढायचं लेस डिप्रिसिएशन 10%. 60,000 वरती 10%. 10% म्हणलं की अमाऊंटचं एक शून्य कमी करायचा. 60,000चं एक शून्य कमी केला 6,000. बाहेर 54,000. इकडे फर्निचरमधून पण लेस डिप्रिसिएशन 10%. 40,000 वरती 10% 4,000. बाहेर 36,000. आणि त्या दोघांचा पण सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला
टू डिप्रिसिएशन अंडर हेड मोटार कार 6,000, फर्निचर 4,000. दोघांची बेरीज आउटरला घ्यायची ॲड करून 10,000. याप्रमाणे आपण प्रॉब्लेम काय केलेला आहे, सोडवलेला आहे. ट्रायल बॅलन्स होता, तो ट्रायल बॅलन्स एकदा ट्रान्सफर केला. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट होत्या त्या अमाऊंट इनरला घेतल्या, ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट नव्हत्या त्या अमाऊंट आपण आउटरला घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण ॲडजस्टमेंट बघितल्या, त्या ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2-2 इफेक्ट दिले. आता आपल्याला अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. क्लोज करत असताना सर्वात प्रथम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. क्रेडिट साईट, डेबिट साईट यांची वजाबाकी करायची. येणारा जो बॅलन्स असेल त्याला म्हणायचं ग्रॉस प्रॉफिट. मग क्रेडिट साईट आहे 1 लाख अधिक 20,000 बरोबर 1,20,000. डेबिट साईट बघा 40 आणि 40 80, 80 89 आणि 1,90. 1,20,000 वजा 90,000 बरोबर 30,000. काय आला, ग्रॉस प्रॉफिट. 30,000 रुपये आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. मग काय करायचं, क्लोज करत असताना जी टोटल जास्त ती दोन्ही साईडला घ्यायची ट्रेडिंग अकाउंटच्या. 1,20,000, 1,20,000. ग्रॉस प्रॉफिट जो आला वजा करून आलेली अमाऊंट 30,000 ती आपल्याला लिहायची डेबिट साईडला. ती लिहित असताना शब्द लिहायचे आपल्याला टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईट 30,000. 30,000 आणि आलेला तो ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय ग्रॉस प्रॉफिट 30,000. इकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण क्लोज करायचं आपल्याला. नेट प्रॉफिट येतो की नेट लॉस येतो शोधायचं. सुरुवातीला क्रेडिट साईडची टोटल करू, त्यामधून डेबिट साईडची वजा करून बघू. 30 आणि 5 35,000. इकडे 8 9 10 11, 11 4 15, 15 आणि 10 25, 25,500 आणि हे 500 26,000. 35,000 वजा 26,000 बरोबर 9,000. काय आला आपल्याला, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आला. प्रॉफिट येऊ लॉस येऊ तो 2 पार्टनरमध्ये काय करायचा, वाटायचा असतो. रेशो दिलेला असेल तर रेशोप्रमाणे वाटायचा, रेशो दिलेला नसेल तर इक्वली वाटायचा असतो. मग आजच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशो दिलेला आहे 3:2. मग 3:2 प्रमाणे वाटायचं आहे. म्हणजे 3 आणि 2 5 भाग करायचे. 9,000 भागिले 5. 5 भाग करायचे आपल्याला. 5 1 5 आणि 5 1 5. 9तून 5 गेले खाली राहिले 4, 0 ठेवला 40 झाले. 5 8 40. 1,800 रुपयाचा एक भाग. 1,800 गुणुले त्या तांब्याला द्यायचे 3 भाग. 18 त्रिक 54, 5,400. आणि त्या पितळेला द्यायचे 2 भाग. 18 दुणे 36, 3,600. 18 त्रिक 54 आणि 18 दुणे 36 म्हणजे तांब्यांना जो प्रॉफिट मिळाला 9,000 पैकी तो किती मिळाला, 5,400 आणि पितळेला मिळाला 3,600. मग वाटलाय आपण प्रॉफिट लिहायचं आहे आपल्याला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. तांबे पितळे 5,400, 3,600. दोघांची बेरीज बाहेर 9,000. प्रॉफिट आहे कॅपिटलमध्ये आपण काय करतो, ॲड करतो. जर लॉस आला असता तर तोच कॅपिटलमधून आपण काय केला असता, लेस केला असता. मग ॲड नेट प्रॉफिट. तांब्यांचा प्रॉफिट तांब्यांच्याच कॅपिटलमध्ये ॲड 5,400. 60,000 अधिक 5,400 65,400. पितळेंचा प्रॉफिट पितळेंच्याच कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट 3,600. 40,000 अधिक 3,600
43,600 आणि बॅलन्स शीट आपलं काय व्हायला पाहिजे, टॅली व्हायला पाहिजे. बॅलन्स शीट व्यवस्थितरित्या काय करायची, टोटल करायची आणि ते टॅली होतं 1,42,000 1,42,000 1,42,000 1,42,000. याप्रमाणे आपण हा प्रॉब्लेम काय केलेला आहे, सोडवलेला आहे. 12 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो आपण सोल्युशन केलेला आहे. काल ट्रान्सफरिंग क्लिअर केलं होतं, आज त्याचं सोल्युशन आपण फळ्यावरती घेतलेलं आहे. व्यवस्थित वहीमध्ये प्रॉब्लेम काय करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो काय करायचा, सोडवायचा आहे.